कोल्हापुरातील पंचगंगा नदी ही इशारा पातळीवरती पोहोचली आहे। 81 बंधारे हे पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक विस्कळीत झालेली आहे। मुसळधार पावसामुळे 8 राज्यमार्ग आणि 20 प्रमुख जिल्हा मार्ग हे सध्या पाण्याखाली आहेत। कोल्हापूर शहरामधील बावडा ते शिये मार्गावरती 2 फूट पाणी दिसतंय। बावडा शिये मार्गावरती पाणी आल्यामुळे वाहतूक बंद करण्याची वेळ आलेली आहे। शहरामध्ये आपल्याला पूरसदृश्य स्थिती दिसतेय। कळंबा तलाव ओव्हरफ्लो झालेला आहे दुसरीकडे, तर तिकडे बावडा ते शिये मार्गावरती सुद्धा पाणी आलेलं आहे आणि त्यामुळे हा मार्ग बंद करण्याची वेळ आलेली आहे। आणि त्यामुळे पंचगंगेच्या या वाढत्या पातळीमुळे अर्थातच कोल्हापूरकरांची चिंता वाढलेली आहे। थेट पंचगंगेच्या किनाऱ्यावरनं आपले प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। शेखर, कोल्हापूरमधील पंचगंगा नदी ही इशारा पातळीवरती आहे आणि त्याचे परिणाम आता दिसू लागलेले आहेत। कशा पद्धतीने पावसाचा जोर एकूणच रात्रीतनं आणि आज सुद्धा आपल्याला कोल्हापूरमध्ये बघायला मिळतो, एकूण काय परिस्थिती दिसते? कोल्हापुरात पावसाचा जोर जो आहे तो कायम पाहायला मिळतोय आणि परिणामी इशारा पातळीवरून आता धोका पातळीपर्यंत जाऊन जी आहे ती पंचगंगा पोहोचलेली आहे। मी त्याच पंचगंगा नदीच्या किनाऱ्यावरती उभा आहे आणि ही कोल्हापूरच्या पंचगंगा नदीची परिस्थिती सध्याची पाहतोय आपण। जर दृश्यांमध्ये बघितलं तर समोर दिसणारा हा नवीन छत्रपती शिवाजी महाराज पूल आहे आणि त्या पुलाच्या खाली असणारी ही पंचगंगा नदी जी आहे ती वाहताना पाहायला मिळते। जी आता नदी जवळपास 42.4 फुटांपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे। कोल्हापूरच्या पंचगंगा नदीची धोक्याची पातळी ही 43 फूट आहे, म्हणजेच जवळपास 10 इंच पाणी जे आहे ते अद्याप 8 ते 10 इंच पाणी जे आहे ते अद्याप बाकी आहे धोका पातळीपर्यंत पोहोचण्यासाठी। आणि तीच धोका पातळी जी आहे ती आज सायंकाळी आणि रात्रीपर्यंत पोहोचेल अशा पद्धतीचा अंदाज सध्या व्यक्त केला जातोय। कारण कोल्हापूरमध्ये आज आणि उद्या हे 2 दिवस जे आहेत ते ऑरेंज अलर्ट देण्यात आलेले आहेत आणि परिणामी अनेक भागांमध्ये मुसळधार असा पाऊस सुरू आहे। तिकडं राधानगरी चंदगड भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे। तशाच पद्धतीने करवीर तालुक्यात असू दे, पन्हाळा, शाहूवाडी अशा विविध भागांमध्ये देखील जोरदार पाऊस सुरू आहे। गगनबावडा विशेष करून त्या भागामध्ये देखील दरवर्षीच मोठ्या प्रमाणात पाऊस लागत असतो, त्या भागात देखील जोरदार पाऊस आहे आणि परिणामी कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी जी आहे ती सातत्याने वाढताना दिसते। सध्या पाण्याची पातळी जी आहे ती धोका पातळीपर्यंत जाऊन पोहोचली नसली तरी केवळ 10 इंच पाणी जे आहे ते अद्याप बाकी आहे। त्यामुळे नक्कीच आज या परिस्थितीकडे देखील प्रशासन अलर्ट मोडवरती राहून खूप बारीक गोष्टी देखील पाहताना पाहायला मिळतात। अनेक नागरिकांचं स्थलांतर केलेलं आहे। नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी देखील सूचना जे आहेत ते प्रशासनाकडून सातत्याने सुरू आहेत। नदीकाठी असणारे अनेक गावातील नागरिकांना बरोबर पंचगंगा नदीची धोका पातळीकडे वाटचाल सुरू आहे आणि त्यामुळे अर्थातच प्रशासन सुद्धा आपल्याला अलर्ट मोडवरती दिसतंय। धन्यवाद शेखर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।